तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात उपविभागीय पोलीस पथक आणि शहर पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान यादव बेकरी समोर वरवट बकाल रोड रात्रीच्या सुमारास तब्बल 70,13,920 रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 13 जून रोजी रात्री 10:10 सुमारास उपविभागीय पोलीस प्रशासन खामगाव आणि शहर पोलीस कर्मचाऱ्यांसह खासगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH40 GT 2965 अडवून त्याची तपासणी करण्यात आली। या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला। यामध्ये बाजीराव गोल्ड पान मसाला 50 पोते, मस्तानी तंबाखू 11 पोते, नजर 1000 पान मसाला, N05 प्रीमियम तंबाखू एकूण 50 पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रक असा एकूण जप्त मुद्देमाल 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी सुरूर अहमद नूर अहमद वय 37 वर्ष राहणार फिरदोस कॉलनी अकोला या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। MS श्री सिद्धेश्वर टोबॅको प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड पांढुर्णा छिंदवाडा मध्य प्रदेश चे मालक भागीदार संचालक या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा।